नमस्कार, मी श्रुती. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आहे बाप्पाची स्थापना. आता सकाळचे 7:30 वाजलेत. सो आता मी नैवेद्याची आणि पूजेची तयारी करणार आहे. सो चला. नैवेद्याची सुरुवात मी केली मोदक बनवण्यापासनं. पहिल्या दिवशी मी तळणीचे मोदक बनवणार होती. सो त्यासाठी मला कणिक भिजवायची होती. ती मी सगळ्यात आधी भिजवून घेतली आणि बाजूला ठेवली. कणिक भिजेपर्यंत मग मी सारण बनवायला ठेवून दिलं. सारण तयार होईपर्यंत नैवेद्याच्या मेन्यूसाठी मी बाकीचं जे पण काही डिसाईड केलं होतं त्यासाठी लागणाऱ्या बाकीच्या गोष्टींची मी तयारी करून घेतली. जसं की कांदा कापायचा होता, पनीर चिरायचं होतं, बटाटे स्मॅश करून घ्यायचे होते. हे एवढं सगळं करून घेतलं. भाज्या बनवून झाल्यानंतर मग मी बनवायला घेतले मोदक. मला मोदक बनवण्यासाठी उज्ज्वलाने बरीच मदत केली. उज्ज्वलाने मला पाऱ्या बनवून दिल्या आणि मोदकामध्ये सारण भरून मोदक बनवायचं काम माझं होतं. मग फायनली एकदाचे सगळे मोदक मी बनवून घेतले आणि मग छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतले. नैवेद्यामध्ये होती पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, मोदक, पुरी, चपाती, सलाड, पापड, बरंच काही. नैवेद्य झाल्यावरती मग जिथे बाप्पाची आम्ही स्थापना करणार होतो तिथे मी तांदळाने छान असं स्वास्तिक काढून घेतलं. ते झाल्यावरती कलशाची तयारी करून घेतली. मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती. फायनली वर्षभर ज्या दिवसाची वाट बघतो तो दिवस म्हणजे बाप्पाची स्थापना. फायनली बाप्पा घरी आले आणि बाप्पाची स्थापना केली आणि पहिली आरती म्हटली. ते सगळं झाल्यावरती मग आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो, कारण बाप्पाच्या प्रसादासाठी आम्हाला थोडीफार मिठाई घ्यायची होती. ते घेतलं आणि मग अजून एका ठिकाणी गेलो होतो, कारण दुसऱ्या दिवशी आमच्याकडे सत्यनारायणची पूजा होती आणि त्यासाठी आम्हाला स्नॅक्सची ऑर्डर द्यायची होती. ती दिली आणि मग घरी आलो. संध्याकाळी जायला निघालो आम्ही श्रावणीच्या बड्डेसाठी. बड्डेला जाता जाता आम्हाला मध्ये अजून एका बाप्पाची स्थापना होताना दिसली. बड्डेला पोचलो आणि डेकोरेशन इतकं अप्रतिम होतं आणि मेन म्हणजे हे डेकोरेशन जे आहे ते तिने सगळं घरी केलं होतं. बड्डेची थीम होती मरमेड. सो वैष्णवीने केकसुद्धा मरमेड थीमचाच मागवला होता. किती सुंदर केक होता. दुसऱ्या दिवशी आमच्याकडे सत्यनारायणची पूजा होती. सो मी सगळ्यात आधी जे आहे ते प्रसादाचा शिरा बनवायला घेतला. अशा पद्धतीने जर का तुम्ही शिरा बनवाल तर इतका सुंदर आणि मऊ लुसलुशीत शिरा बनतो. खूप सुंदर लागतो. तुम्हाला जर का शिऱ्याची रेसिपी हवी असेल तर मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. शिरा बनवून झाल्यानंतर मग मला बनवायचे होते उकडीचे मोदक. सो त्याच्यासाठी मी आधी उकड बनवून घेतली होती आणि उकड मी थंड होण्यासाठी ठेवली होती. थोडी थंड झाल्यावरती मी ती मळून घेतली आणि परत एक अर्ध्या तासासाठी ठेवली आणि मग मी तयार केले उकडीचे मोदक. उकड इतकी मस्त झाली होती त्यामुळे मोदकसुद्धा एकदम सुंदर आणि एका आकाराचे झाले होते. मोदक जे ते मी साच्यामध्ये बनवले होते, पण उकडीमुळे ते खूप सुंदर बनले होते. मग सत्यनारायण पूजेची तयारी केली. पूजा झाली आणि संध्याकाळी मग आमचे खूप सारे मित्रमैत्रिणी आले होते पूजेसाठी. त्यातले आमचे जे काही खास होते ते थांबले होते आमच्याबरोबर विसर्जनासाठी. माझ्या घरी 1.5 दिवसाचाच गणपती असतो, त्यामुळे मग विसर्जनासाठी ते थांबले होते. सगळ्यात कठीण आणि दुःखाचा क्षण म्हणजे बाप्पाचं विसर्जन. पण काय करणार, पुढच्या वर्षी परत येणार आहे असं म्हणून मग आम्ही बाप्पाचं विसर्जन केलं. आमच्या बाप्पाचा आम्ही शेवटचा निरोप घेतला. सो चला बाय, भेटूया न्यू व्लॉगमध्ये.